नागपुर जिले में संपन्न हुए नगर परिषद और नगर पालिका चुनाव में भारतीय जनता पार्टी को मिली ऐतिहासिक जीत के बाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों नवनिर्वाचित नगराध्यक्षों का भव्य सत्कार किया गया। इस अवसर पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधायक आशीष देशमुख सहित पार्टी के वरिष्ठ नेता और पदाधिकारी उपस्थित थे। नागपुर जिले में नगर परिषद और नगर पालिका चुनाव में भारतीय जनता पार्टी की ऐतिहासिक जीत के बाद नवनिर्वाचित नगराध्यक्षों का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों भव्य सत्कार किया गया। इस समारोह में राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधायक आशीष देशमुख सहित भाजपा के वरिष्ठ नेता और पदाधिकारी मौजूद रहे। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने इसे जनता के भरोसे की जीत बताते हुए कहा कि विकास के मुद्दे पर मतदाताओं ने भाजपा को समर्थन दिया है। उन्होंने बताया कि नागपुर जिले के विकास के लिए सरकार ने 6,500 करोड़ रुपए की निधि उपलब्ध कराई है। विकसित महाराष्ट्र 2029, विकसित महाराष्ट्र 2035, विकसित महाराष्ट्र 2048 हे जे मॉडेल महाराष्ट्राला दिलं, असंच मॉडेल आम्ही नागपूरमध्ये तयार करण्याचा या ठिकाणी विश्वास जनतेला दिला। आम्ही जनतेला सांगितलं की 2029चं नागपूर कसं असेल, 2035चं कसं असेल, 2047चं कसं असेल, या आधारावर मतं मागितले। खरं तर फार मोठं यश या ठिकाणी मिळालं आहे आणि जनतेला माननीय देवेंद्रजीवर, माननीय नितीनजीवर विश्वास आहे की माननीय देवेंद्रजी, नितीनजी या जिल्ह्याला, या शहराला आंतरराष्ट्रीय शहर बनवतील, आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता प्रचंड मजबूती देतील, या विश्वासाने जनतेला त्या ठिकाणी मतदान केलं। 2014 ते 19 हा काळ जनतेने आपला बघितला, मधला काळही जनतेने बघितला आणि आत्ताचा काळ आपण या ठिकाणी पालकमंत्री असताना मधल्या काळात देवेंद्रजी पालकमंत्री होते, तेव्हा आपल्या सर्वांना ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी मजबूती दिली, पूर्ण विकास निधी डीपीसीचा माझ्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्याच्या मजबूतीकरता दिला आणि आता तर मला या गोष्टीचा अभिमान आहे। मी आता हेड वाईज सांगत नाही, पण या वर्षी नागपूर जिल्ह्याला देवेंद्रजींनी 6,500 कोटी रुपये या जिल्ह्याच्या विकासाकरता वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून, वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून दिले आहे। इरिगेशन, रस्ते, त्या ठिकाणी सर्वच योजनेमध्ये। आणि आता तर आपण या ठिकाणी जे डीपीसी आपल्याकडे आहे, या वर्षी महाराष्ट्रातल्या सर्वात चांगल्या पद्धतीचं अनुदान ते 1,250 कोटी रुपयाची डीपीसी नागपूर जिल्ह्याची माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला दिली। त्यातनं आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा आपण संकल्प करणार आहोत। नागपूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा भारतीय जनता पार्टीचाच होईल, महायुतीचा होईल आणि आम्ही 2/3 बहुमताने नागपूर जिल्हा परिषद निवडून आणू, 51% मतं घेऊन निवडून आणू। आणि जसं आता आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करताय, तसंच जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी बोलवाल आणि आमचा सर्वांचं अभिनंदन आपण कराल, कारण आम्ही तशी तयारी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भाजपा कार्यकर्ताओं को बधाई देते हुए कहा कि महाराष्ट्र में भाजपा आज सबसे बड़ी और मजबूत पार्टी बन चुकी है। उन्होंने दावा किया कि 3,000 से अधिक स्थानों पर जीत दर्ज करना एक ऐतिहासिक रेकॉर्ड है। नागपूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा विजय मिळवला आणि 27 पैकी 22 नगरपालिका भाजपच्या झेंड्याखाली आपण जिंकलो। आणि एकूणच आपण जर विचार केला तर जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपल्या महायुतीच्या 24 नगरपालिका त्या ठिकाणी निवडून आल्या आहेत आणि 2 नगरपालिका आपण कमी मतांनी हरलो। पण मला असं वाटतं की अतिशय उत्तम अशा प्रकारचा निकाल हा आपल्याला मिळालाय आणि म्हणून नागपूर जिल्ह्याच्या सर्व नगरपालिका क्षेत्रातील मतदार भगिनी आणि बंधूंचं मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की त्यांनी हा विश्वास भारतीय जनता पक्षावर दाखवला। कालच्या निकालाने एक गोष्ट अतिशय स्पष्ट केली आहे की महाराष्ट्रामध्ये नंबर 1 चा पक्ष हा भारतीय जनता पक्षच आहे। आणि काल एकूणच आपली जी महायुती आहे, त्या महायुतीला एकूण जे काही निवडणुका झाल्या त्यापैकी 75% नगराध्यक्ष हे आपल्या महायुतीचे निवडून आलेले आहेत। आणि आपण जर विचार केला तर जी महाविकास आघाडी होती त्यांचे एकूण सगळे मिळून 50च्या जवळपास फक्त नगराध्यक्ष आले आहेत आणि आपले 210 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। त्यामुळे एक प्रकारे आपण
या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पूर्णपणे सफाया केलेला आहे, हे देखील या ठिकाणी स्पष्ट होत आहे. भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पुन्हा एकदा सर्वात जास्त स्ट्राईक रेट आपला आहे. आपण नगराध्यक्ष पदाकरता जेवढ्या निवडणुका लढलो त्यापैकी 65% आपले नगराध्यक्ष निवडून आले आहेत. हा देखील एक रेकॉर्ड आहे. दुसरं, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भाजपने एक अजून नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे, तो म्हणजे नगरसेवक निवडून आणण्याचा. मागच्या निवडणुकीमध्ये भाजपचे 2017 साली आपणच 1 नंबर पक्ष होतो, पण आपले 1500 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी जवळपास 3000च्या वर नगरसेवक, दुपटीपेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडून आले आहेत. आणि 6 पक्ष, इतक्या आघाड्या, इतके अपक्ष, असं सगळं असताना एकूण नगरसेवकांच्या 48% एकट्या भाजपचे नगरसेवक महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले आहेत. गेल्या 30 वर्षाचा मी स्टॅटिस्टिक्स पाहत होतो, तर त्यात हा रेकॉर्ड आहे. एवढे नगरसेवक नगरपालिकेच्या निवडणुकीत कुठल्याच एका पक्षाचे आलेले नाही. त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रातल्या नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या सरकारवर विश्वास दाखवलेला आहे. मुख्यमंत्री ने कहा कि अब जिम्मेदारी और बढ़ गई है और नगर परिषदों व नगर निगमों के माध्यम से विकास कार्यों को तेजी से आगे बढ़ाया जाएगा. बीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट.